नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? छान चाललाय अभ्यास, 10वीचा छान अभ्यास करा बाळांनो आणि आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करा. चला बघूया आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे. आपला लास्ट टॉपिक होता लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. आपण यापूर्वी 3 व्हिडिओ बघितले असेल. काय ते डिटर्मिनंट मेथड, सॉरी. त्यानंतर आपण बघितलं इलिमिनेशन मेथड आणि आपण बघितलं इक्वेशन रिड्युसिबलचा एक फॉर्म बघितला आपण. आणि लास्ट टॉपिक होता आपल्या बेटांनो ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याला म्हणतो वर्ड प्रॉब्लेम. म्हणजे काय रे गुरुजी? अरे हे तेच जे तुला कधी कळत नाही. चला स्टार्ट करूया बेटांनो वर्ड प्रॉब्लेम. जर तुम्ही क्वेश्चन नीट रीड केला, हे बघा वर्ड प्रॉब्लेमची खासियत काय माहिती का? क्वेश्चन नीट रीड करा तर समजतं. बघा काय होतं क्वेश्चनमध्ये, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. एव्हरीवन नो इट व्हेरी वेल, आय थिंक सो. हा असतो आपल्या बेटांनो रेक्टँगल. रेक्टँगलला काय असतं रे? हे रेक्टँगल म्हणजे काय रे गुरुजी? बापू, ज्या क्वाड्रिलॅटरलचा ईच अँगल असतो 90 डिग्री. नंबर 1. नंबर 2, अपोजिट साईड कशा असतात बेटा? त्या इक्वल. आणि रेक्टँगलला 2 लेकरं असतात. एकाला तू काय म्हणतो? लेंथ म्हणतो. तर एकाला तू काय म्हणतो? ब्रीड किंवा ब्रेथ. डिपेंड ऑन यू. काय बोलायचं ते बोलत, तसं आपली मर्जी असते. असो, लेंथ आणि काय ब्रीड. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात? इक्वल. मग याला तर मी एल पकडलं, हा काय बनणार? एल. आणि हा पकडला बी, हा काय बनला असता? बी. म्हणजे जर तू बघितलं कॉन्सेप्च्युअली तर पेरीमीटर म्हणजे काय रे राजा? पेरीमीटरचा अर्थ असतो बाळा सम ऑफ ऑल साइड्स. सम ऑफ ऑल साइड्स. मग आता बघ बेटा, इथं एक्झाम्पल जस्ट सांगतो मी की इथं काय होतं? लेंथ प्लस लेंथ. हा झाला 2 लेंथ. सेम बेटा बी प्लस बी. ए बाबा, हां बी प्लस बी 2b. तू जर काढला 2 कॉमन तर हा लेंथ प्लस बी. म्हणजे हा झाला पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. काय फॉर्म्युला आहे? 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड. करेक्ट आहे. जाऊया आता आपण क्वेश्चनकडे बेटा. क्वेश्चन जर आपण रीड केला तर सगळ्यात पहिले गिवन होतं, मला पेरीमीटर दिलं होतं. नेक्स्ट कंडिशन दिली होती की लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ बाय 2. ओके, फाइंड द लेंथ अँड ब्रेथ. तर ॲज यू अंडरस्टँड द क्वेश्चन की इथे 1 बाय 1 परत बघूया. सगळ्यात मेन वाक्य, इथं रेक्टँगलचे 2 लेकरं कोण होते? लेंथ आणि ब्रेथ. यांना आपण बेटा पकडूया एक्स आणि कोण? वाय. तिथं छान लिहायचं लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल बी एक्स सेंटीमीटर आणि वाय सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. आता रीड कर बेटा फर्स्ट कंडिशन. काय होती फर्स्ट कंडिशन? तुला दिलं होतं पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. काय गिवन होतं बाळा? पेरीमीटर ऑफ रेक्टँगल गिवन होता. किती गिवन होता तो? 40 सेंटीमीटर. मी तुला आत्ता सांगितलं फॉर्म्युला कोणाचा? पेरीमीटरचा. काय होता फॉर्म्युला? व्हेरी गुड. 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ इक्वल टू वॉट? 40. बेटा 2 असतात. लेंथ म्हणजे आपण बेटा काय पकडलं रे? अरे राजा, अरे लेंथ आपण काय पकडलं? एक्स. आणि हा होता आपला वाय इज इक्वल टू वॉट? 40. बरं हा 2 होता मल्टिप्लाय, तो होईल डिवाइड. सो राजा एक्स प्लस वाय बनणार 40/2. सो बाळांनो एक्स प्लस वाय किती बनणार आहे? करा डिवाइड 20. हे आलं आपलं इक्वेशन नंबर 1. व्हेरी गुड. आता रीड कर सेकंड कंडिशन. काय होती बेटा बघ? सेकंड कंडिशन जर तू नीट रीड केली काय होती? लेंथ ऑफ द रेक्टँगल, ज्याला आपण काय पकडलं होतं? एक्स. इज म्हणजे द्यायचं इज इक्वल एक मोर दॅन, इथं लिहायचं प्लस साइन, उलट लिहितो आपण. मोर दॅन पण डबल इट्स ब्रीथ. डबल इट्स ब्रीथ. हे ब्रीथला आपण काय पकडलं बाळांनो? ब्रीथला पकडलं आपण वाय. आणि वायच्या डबल म्हणजे कोण राजा? 2y. आणि कितीने रे बाळांनो? बाय 2. म्हणजे हा 2ने जास्त होता. अंडरस्टँड? लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन 2 टाइम्स ब्रीथ बाय 2. इथं काहीतरी चुकलं असं वाटतं, पण ठीक आहे, सॉल्व करून बघूया. असो, हा आला इकडे बेटा काय होईल? हा होता प्लस, काय होईल तो मायनस. हा राहिला आपला 2. हे आला आपलं लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. आपण बघितलं इलिमिनेशन मेथड. करेक्ट का? सॉल्व करूया. चला बोला. हे बघा, हो सर इथे एक्स आहे, इथं एक्स आहे, नो डाऊट. याची बेटा साईन चेक करतो आपण. आणि तुम्हाला मी शिकवलंय साईन जर सेम असतील, साईन सेम तर काय करायचं राजा? नेहमी सबट्रॅक्शन. यस काय? साईन सेम म्हणजे यस. काय करायचं? सबट्रॅक्शन. चला करूया बेटा सबट्रॅक्ट. कोणतं इक्वेशन बेटा? 1 आणि कोण? 2. सॉरी, हां सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड कोण 2. सो बेटा हे आलं आपलं 1 नंबर.
एक्स प्लस वाई इक्वल टू 20 मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू 2. बेटा तुला माहिती आहे या मायनसमुळे यांचे साईन काय होतात बेटा बदलतात. अरे सोन्या अरे साईन बदलले. बोल एक्स मायनस एक्स कॅन्सल. व्हेरी गुड. वाय प्लस वाय 2y. 20 मायनस 2 18. तुला कोण हवा आहे वाय. टू कसा आहे मल्टीप्लाय काय होईल तो डिवाइड. सो वाय इक्वल टू 20 18 सॉरी हां 18/2. सो बेटा वाय किती बनला आपला 9. हा आला आपला कोण वाय. तुला आता कोण हवा आहे एक्स. तू शिकलाय काय करायचं आता ही व्हॅल्यू ठेवायची कोणत्या इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये 1 किंवा 2 मध्ये. जर मी पुट केलं पुट एक्स इक्वल टू किती बेटा आपला तो एक्स इक्वल टू सॉरी वाय इक्वल टू 9 आला बेटा हा. सो पुट करूया y इक्वल टू 9 इन इक्वेशन नंबर 1. जे काय होतं बेटांनो एक्स प्लस वाय इक्वल टू 20. एक्स माहीत नाही वाय माहिती होतं बेटा 9 इक्वल टू 20. हा होता प्लस काय होईल तो मायनस एक्स इक्वल टू 20 मायनस 9. सो बाळांनो एक्स इक्वल टू सोन्या सोन्या किती झालं बोल किती झालं हे बाळा 11. समझ में आया. सो यहाँ पर लिखना है आपको हेंस लेंथ ऑफ रेक्टेंगल इज 11 सेंटीमीटर and its breadth is 9 centimeter is your answer. Understand the first question? Very good. आता बघूया सेकंड. हा होता 2020 ला आलेला प्रश्न. क्वेश्चन नीट वाचा बाळांनो. काय होतं क्वेश्चन सम ऑफ 2 नंबर्स. एवढं तर कळलं की इथं 2 नंबर्स आहे जे मला फाइंड करायचे. बघा फाइंड द 2 नंबर्स. भाई नंबर कोण पकडणार सांग आपले माणसं कोण एक्स आणि वाय. भाऊ बारी माणसं ते आपले खूप बरं. सो लेख इथं लिहायचं 2 नंबर बी एक्स अँड वाय. फक्त प्रॉब्लेम काय कोणता नंबर मोठा आणि कोणता नंबर छोटा हे पण मेन्शन करावं लागेल आपल्याला. पण तुम्हाला इथं पर्याय काय होता आयदर असं लिहा किंवा असं मेन्शन करा की लेट ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. सो ते इझी पडतं बापू. सो फर्स्ट कंडिशन जर तू रीड केली सोन्या तर काय होती कंडिशन फर्स्ट सम ऑफ द 2 नंबर इज 7. म्हणजे या दोघा नंबरची सम होती किती बाळांनो 7. हा आला नंबर 1. अंडरस्टँड. सेकंड आहे का आता देअर डिफरन्स. हे डिफरन्स म्हणजे काय वे राजा हा होता 10 हा होता 2. सांग बरं डिफरन्स काय करतो तू मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस केला की तुला काय भेटतं 1. हा असतो आपला या 2 नंबरमधला डिफरन्स. काय डिफरन्स. सो गाईज अँड गर्ल्स अँड बॉईज अँड बाबड्या सेकंड कंडिशन जर रीड केली आपण तर सेकंड कंडिशन काय होती की या 2 नंबरचा डिफरन्स होता 5. आणि इथं नीट बघ मी काय केलं मी पकडलं होतं एक्सला मोठा कोणापेक्षा वायपेक्षा. मग याचा डिफरन्स जर 5 असेल तर हा होणार एक्स मायनस वाय इक्वल टू 5. नंबर 2 हे इक्वेशन बनले आपले लिनियर इक्वेशन आणि तुला चांगल्या प्रकारे यांना सॉल्व करता येतं. जस्ट मी सांगते फास्ट थोडं बघ. वाय सेम होता इथं एक्स पण सेम आहे पण आपण वायला घेऊया आपली मर्जी. वाय सेम आहे. सायन्स कसे रे बाळा सायन्स होते डिफरंट. हुई डिफरंट म्हणजे काय करायचं ॲडिशन करायची. सो बेटा मी करतोय ॲड ये हुआ हा ॲड इक्वेशन 1 and 2. बोल बेटा बोल डायरेक्ट करू का आता समजेल. बोल एक्स प्लस एक्स 2x प्लस आणि मायनस वाय कॅन्सल. 7 + 5 12. तुला कोण हवा आहे एक्स. हा होता मल्टीप्लाय काय होईल तो डिवाइड 12/2 इक्वल टू 6. हा आला तुझा बेटा एक्स. आता कोण हवा आहे तुला वाय. मग काय करणार तू ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवून वाय काढणार. तुझी मर्जी कशात ठेवू. चला 1 मध्ये ठेवूया. पुट एक्स इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. काय होतं बेटा ते एक्स प्लस वाय इक्वल टू 7. एक्स होता किती सोन्या 6 + वाय इक्वल टू 7. तुला कोण हवा होता वाय. इथे होता हा +6. काय होईल तो मायनस वाय इक्वल टू 7 - 6. तर बेटा वाय इक्वल टू 1. आणि लक्षात ठेवा वर्ड प्रॉब्लेममध्ये शेवटी स्टेटमेंट लिहायचं त्याला मार्क असतो राजा. राजी तुला पण बोललो हां ते छान लिहायचं काय हेन्स 2 नंबर्स आर कोणाला बेटा आपल्याकडे 6 and
6 and 1. अंडरस्टँड. बघ हा क्वेश्चन दोनदा आला आहे, 2019 आणि 2023 साली आलेला आहे. एकदा वाच ना क्वेश्चन. आणि एक सांगू का, हे जे तुला घसा बसला आहे तब्येत खराब आहे ठीक आहे, हे जे तुम्हाला शिकवतो ना सोन्या, हे लिहत जा पेनने वहीमध्ये स्टॉप करून वगैरे, बघ समजून घे आणि प्रॅक्टिस कर. ओके चल क्वेश्चन रीड करूया. 2 नंबर्स पुढचं नंतर वाचूया. पहिलं काम काय, इथे लेट फाइंड द स्मॉलर नंबर. तू एक काम करा, लेट असं लिहा डायरेक्टली, मग ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय असं लिहा, किंवा तुम्ही असं लिहिलं असतं, हे असं वालं तरी चाललं असतं. ओके डिपेंड, फक्त मेन काय मुद्दा लिहिणं महत्त्वाचं आहे. ओके सोन्या, आता मी वाचतोय पहिली कंडिशन. ही बघितली फर्स्ट कंडिशन काय होती सांग. सर या 2 नंबरचा डिफर. अरे राव, आता डिफर म्हणजे काय? डिफरन्स. तेच रे सोन्या, हे दिलं नाही यांनी तर डिफरन्सला, त्यातले 3 लेटर काढले यांनी, रियाला पण काढून टाकलं. डिफर म्हणजेच काय रे बापू, डिफरन्स. म्हणजे यांनी दिलाय तुला त्या 2 नंबरचा डिफरन्स. तुला मी बोललो होतो डिफरन्स म्हणजे काय, मोठा नंबर मायनस छोटा नंबर. मोठा नंबर कोण पकडला आपण एक्स, छोटा पकडला आपण वाय. सो बेटा हा आला आपला काय, एक्स मायनस वाय इक्वल टू किती बेटा, नो 3. नंबर 1. सेकंड कंडिशन वाचूया. सम ऑफ, बेटा आपली सेकंड कंडिशन काय होती वाचता सर्वांनी आता. सम ऑफ काय, ग्रेटर नंबर कोण आहे बेटा, एक्स अँड ट्वाईस म्हणजे डबल, तुझ्या वाणी नाही, ट्वाईस म्हणजे काय, डबल. कोणापेक्षा, स्मॉलर नंबर कोणता होता, वाय, वायचा डबल, 2y. व्हेरी गुड. म्हणजे कळलं का, ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबरच्या डबलची सम जी गिवन होती बेटा नो 15. नंबर 2. आता त्यांना सॉल्व कर, तुला क्लिअर समजतंय. इथं एक्स ऑलरेडी सेम आहे सोन्या, इथे प्लस साईन सेम म्हणजे काय करायचं, सबट्रॅक्शन. शिकलोय आपण खूप वेळा. ओके चल आता बघा, मग इथं लिहायचं छान, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड कोणता बेटांनो 2. कोणता मोठा आहे 2. चला बघा काय ते, एक्स प्लस 2y इक्वल टू 15 मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू 3. बेटा ॲज यू नो या मायनसमुळे यांचे साईन बदलतील. एक्स मायनस एक्स कॅन्सल झाला, 2y इथे 1 असतो बेटा, 2y प्लस 1y हा बनणार 3y आणि 15 मायनस 3 बनणार बेटा 12. तुला हवा होता y, 3 होता मल्टिप्लाय, तो गेला डिवाइडला बाळांनो. सो राजांनो हा बनणार y इक्वल टू 12/3. सो बेटा y इक्वल टू 3 चौक 12, 3 4 जा 12. अंडरस्टूड. हा आला y. आता मला कोण हवा आहे x. तो काय करू, हा एक काम करूया, ही व्हॅल्यू आपण कुठेही ठेवूया. चला पुढे ठेवायचं बेटा सांगा लवकर. 1 की 2 कोणतं आवडलं, अरे 1 की 2 बोल ना. चल 1 तर 1, हा इन 1 इक्वेशन 1 असं नीट लिहत चला. काय बेटा ते एक्स मायनस वाय इक्वल टू होता किती 3. बापू एक्स माहीत नाही, मायनस तुला वाय माहिती ना बाळा, हां 4, वायच्या ऐवजी 4 इक्वल टू 3. मला एक्स हवा असतो. हा -4 गेला काय होईल पलीकडे बेटा, हा होईल पलीकडे जाऊन +4. सो बेटा एक्स इक्वल टू 7. अरे देवा, पण सर तू क्वेश्चन वाचलाच नाही. मी क्वेश्चन वाचला पण मी मुद्दामून दोन्ही काढून दाखवले. बेटा त्यांनी तुम्हाला फक्त काय विचारलं होतं, स्मॉलर नंबर, आणि स्मॉलर नंबर होता आपला कोण, वाय. तुझं ॲन्सर इथं संपलं होतं राजा. तू इथंच लिहू शकला असता की हेन्स स्मॉलर नंबर बी 4. करेक्ट. ते पण माहिती असलं पाहिजे की एक्स आणि वाय आपल्याला दोन्ही पण ते काढू शकतात. ते कधी म्हणतील बिगर नंबर काढा, कधी स्मॉलर नंबर, हे डिपेंड आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो मॅडम, तो ते काही विचारू शकतात. ही तुमच्या बुकमधली ॲक्टिव्हिटी ती थिंक्स 2024ला आली ती. माझ्यामध्ये ही 25ला पण अशी एक ॲक्टिव्हिटी आलेली आहे का, आय डोंट नो. नाही, पण ही ॲक्टिव्हिटी अशी आलेली मॅडम की जी रिपीट केली आणि या व्हॅल्यूज फक्त त्यांनी बदलल्या मागच्या 1-2 वर्षात आली असेल तरी आय थिंक सो. चला बघूया पुढे. हां काय होता, आय एम रेक्टँगल. सांगितलं मी रेक्टँगलबद्दल मग तुला, विसरलास की बरं तू. मला हे तुझं आवडत नाही, भलतीकडे लक्ष असतं. नॉन सेन्स. कुठे गेलं बघ, इथे बघा. रेक्टँगल हा असतो रेक्टँगल, त्याच्या अपोजिट साईड कशा असतात, इक्वल. आणि हेच त्याचा अर्ध ॲन्सर होतं बेटा क्वेश्चनचं. तू
तू क्वेश्चन नीट समजून घे. काय होतं बघ, हा म्हणतो आय एम अ रेक्टँगल, याचा अर्थ हे आणि ही त्याची बनणार लेंथ आणि अपोजिट साईड इक्वल असतात. लॉजिकली लेंथ कशी असणार होती, इक्वल, म्हणजे हा इक्वल टू कोण असेल हा आणि हा ब्रीथ इक्वल टू कोण असेल बाळांनो, हे ब्रीथ म्हणजे ही व्हॅल्यू असेल. लक्षात ठेव एक्स वाय नाही, इथं एक्स वाय या व्हॅल्यूचा पाड आहे फक्त बेटांनो, लेंथ आणि ब्रेडचा. प्रश्न काय होता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, त्यानंतर काढायचं आहे पेरिमीटर. याचा अर्थ तुला पाहिजे लेंथ काढावी लागेल. एक्स काढला म्हणजे लेंथ नाही आहे, एक्स वाय हा एक्स आणि वाय हा लेंथचा पार्ट आहे बापा, कळतंय का. तो तुला पहिले एक्स वाय काढायचा, मग लेंथ काढायची, मग ब्रीड काढायची, मग काढायचा पेरिमीटर आणि मग काढायचा घोर. ओ माय गॉड, सोपं आहे बघ, नॉनसेन्स लगेच रिॲक्ट करतात. सो फ्रॉम फिगर काय कळतं, हा काय म्हणला, आय ॲम इट इज अ रेक्टँगल, सॉरी लिहा फ्रॉम फिगर इट इज अ रेक्टँगल. मग रेक्टँगलच्या बेटांनो अपोजिट साईड कशा असतात रे, इक्वल. इथं लिहायचं छान, अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल, रेक्टँगल आर इक्वल. सो बेटा नीट बघ, हा पण होता लेंथ आणि हे पण होतं आपली लेंथ, हे इक्वल टू हे बनणार 4x - y इज इक्वल टू काय बेटांनो, 2x + y + 1. हे इक्वेशनला आपण मांडूया स्टँडर्ड फॉर्ममध्ये. कसं मांडणार बघा, 4x असाच ठेवा, हा प्लस आला इकडे -2x, हा होता -y, हा प्लस y आला -y, राहिलं कोण बेटा फक्त 8. 4x - 2x 2x, -y -2y इज इक्वल टू 8. याला नंबर 1 दे. जाऊया आता पुढे बेटांनो. सिमिलरली ब्रीथ इक्वल टू कोरणार, ही ब्रीथ बेडा म्हणजे x + 4 इज इक्वल टू 2y. बाळा हा होता प्लस, तो अलीकडे x, हा होता प्लस, तो आला अलीकडे मायनस, आणि हा होता इथे प्लस, त्याला पाठव पलीकडे. फिट अँड फाट करायची आपल्याला. हा झाला प्लसचा येऊन -2y आणि हा प्लसचा 4 गेला पलीकडे, काय होईल तो -4. हे आलं तर इक्वेशन नंबर 2. 1 आणि 2 ऑब्झर्व कर, हे होतं बेटा आपलं 1 नंबरचं इक्वेशन. हे बघ इथं पण 2 आहे, इथं पण कोण आहे बेटा 2 आहे. दोघांचे साईन सेम होते. काय होते साईन, मायनस आणि मायनस. साईन सेम म्हणजे आपण काय करतो, सबट्रॅक्शन. मग मी करूया सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणतं बेटांनो, 1 and 2. हे होतं 1 नंबर, 2x - 2y इक्वल टू 8. हे मायनस साईन, x - 2y इक्वल टू -4. बेटा तुला माहीत झालंय या मायनसमुळे यांचे साईन काय होतात, बदलतात. बोल मग 2x - 1x, x प्लस मायनस कॅन्सल, 8 + 4 12. हा आला आपला x, मला हवा आहे y. थोडा फास्ट घेतो बेटा आता मी. पुट x इक्वल टू 12 इन इक्वेशन, तुझी मर्जी कुठे 1 2 1 2 1 2 1 2 1 2, चल 1 2 या, नो प्रॉब्लेम. काय बेटा ते 2x - 2y इक्वल टू 8, 2 असतात, x आला होता आपल्याकडे 12. लक्ष दे, हा -2 आहे, याला पाठव पलीकडे, पलीकडच्या अलीकडे. अरे राजा, हा -2 आहे, हा गेला पलीकडे, काय होईल तो प्लस, आणि हा पलीकडचा जो प्लस आहे त्याला अलीकडे. फिट अँड फाट करायची, डोक्याला द्यायचा नाही. सो बेटा हे काय बनणार बोला मग आता पुढे. हे किती झालं बेटा 12. तर करतो मी, जागा आहे तर. हां 12 × 24 24 - 8 इक्वल टू 2y. सो बेटा 2y इक्वल टू 24 - 8 बिकम 16. करेक्ट बेटा, हा गेला डिवाइडला, y इक्वल टू 16/2. बाळांनो y भेटला आपल्याला 8. पण मी मगाच बोललो एक्स वाय म्हणजे लेंथ आणि ब्रेड नाही आहे, तो फक्त एक व्हॅल्यूचा पार्ट होता. आता मला हवी आहे रेक्टँगलची लेंथ. आता लेंथ ही पण कोण आहे लेंथ आहे, ही पण कोण आहे लेंथ आहे. कोणतं छोटं आहे, हे छोटं आहे, याला घेऊया. काय ते 4x - y. सो लेंथ इक्वल टू वॉट, 4x - y. 4 असतात, x तुला माहिती होता, x किती बेटा आपल्याकडे 12 आणि हा होता 8. हा आला 12 - 8 12 चौक 48 - 8 इज इक्वल टू वॉट 40. हे आलं आपली कोण लेंथ. सिमिलरली बेटांनो ब्रीथबद्दल बोलूया. ब्रीथ म्हणजे कोण आहे सोन्या, ब्रीथ होती बापू आयदर 2y किंवा x + 4, तुझी मर्जी. चला आपण सिम्पल घेऊया 2y. y होता आपला 8, हा आला 2y
2 × 8 इज इक्वल टू 16. ही आली आपली ब्रीथ आणि ती आली आपली लेंथ. पण क्वेश्चन काय होता आपल्याला, पेरीमीटर हा होता. हा आपला फर्स्ट क्वेश्चन होता बेटांनो, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. आणि मी तुला शिकवला आहे मगा फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड. 2 इन ब्रॅकेट लेंथ म्हणजे बेटा 40 आणि ब्रीथ होते बेटा 16. ॲड कर 2, हे बनलं 56 आणि हे बनणार 112. अबे सोन्या 56 गुणिले 2 करणार. डू अंडरस्टँड? 56 इट्स अ मराठी. ओके अंडरस्टँड, कळवून घ्यावा लागलं, पर्याय नाही. हां, बेसकी 12 1 बेपंच 10 1 11. हा आला 112. तसंच सेकंड क्वेश्चन होता, हे नाही काय दिले का सेंटीमीटर वगैरे नाही. तर लक्षात ठेवा, अशा केसमध्ये इथं युनिट वर्ड लिहायचा. कोण लिहायचं बेटांनो? युनिट. सेम काढूया, एरिया ऑफ रेक्टँगल. ओ सर, एरिया काढणं खूप इझी बेटा. ते जे 2 लेकरे, आता लेकरं कोण? अबे रेक्टँगलचे 2 लेकरं राजा, लेंथ आणि ब्रेथ ना बाप्पा. मग त्याला करायचं सरळ सिंपल मल्टिप्लाय लेंथ इंटू ब्रेथ. मग बेटा लेंथ किती बेटा आपल्याकडे? लेंथ होती 40 इंटू होती किती 16. बोला 16 चोक 64, 164. इथं लिहायचं स्क्वेअर युनिट. हा आला आपल्या बाळांनो लेंथ ऑफ द पेरीमीटर आणि एरिया ऑफ रेक्टँगल. तर क्वेश्चन होता, छान होता, असं लई मोठा नव्हता, अवघड नव्हता. ओके चला पुढचा क्वेश्चन काय बेटा वाचूया. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, बघा नीट वाचा, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. डिनॉमिनेटर बिकम्स 12 times numerator. पण कधी? इफ द बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6 फाइंड द फ्रॅक्शन. थोडासा किचकट वाटतो, ॲक्सेप्टेड. लय लोड घ्यायचा आणि स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं. मी तुम्हाला हा क्वेश्चन 2 वेळा एक्सप्लेन करतो. पहिले रफली काय सांगायचं समजून घ्या या क्वेश्चनला, आपण छान लिहूया नंतर. हे बघा, पहिला कॉन्सेप्ट आहे फ्रॅक्शन म्हणजे काय. बेटा तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्शन म्हणजे काय? लाईक अ रॅशनल फॉर्म. वरती असतो न्यूमरेटर आणि खाली असतो कोण? डिनॉमिनेटर. याला म्हणतो आपण न्यूमरेटर, हा असतो आपला डिनॉमिनेटर. इमॅजिन करा, मी याला पकडलं असतं एक्स, तर मी याला पकडणार काय? वाय. कंडिशन नंबर 1 वाचतोय मी बघा, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे कोण रे? वाय. डिनॉमिनेटर कोण पकडलं आपण? वाय. इज, हे बघ इज. इज म्हणजे इज इक्वल दिलं 4 more than, उलटली 4 more म्हणजे प्लस, दॅन ट्वाईस म्हणजे डबल. तुझ्यावाने नाही, ट्वाईस म्हणजे डबल. कोणापेक्षा? न्यूमरेटरचा डबल. न्यूमरेटर कोण होतं बे? एक्स होता ना. समजलं? बघ, वाय म्हणजे कोण पकडलं आपण? डिनॉमिनेटर. इज 4 more than twice its न्यूमरेटर. अंडरस्टँड? व्हेरी गुड. सेकंड काय म्हणता ऐक, डिनॉमिनेटर बिकम्स 12 times न्यूमरेटर. पण कधी? हे बघ, इफ both numerator and denominator are reduced by 6. हे रिड्यूस म्हणजे काय? कमी करणे. जसं हा 5 आहे, याला जर मी 2ने रिड्यूस केलं म्हणजे मी यातून 2 मायनस करणार आहे. यांचं म्हणणं काय की तुमचे जे न्यूमरेटर आणि होते डिनॉमिनेटर यांना जर मी पहिले रिड्यूस केलं, एक्सला रिड्यूस करणं म्हणजे एक्स मायनस 6 होणार, 6ने रिड्यूस करतोय आपण, आणि वायला रिड्यूस करणं म्हणजे वाय मायनस 6 होणार, हो की नाही. मग हे जे बनला हा आता आपला नवीन न्यूमरेटर समजा, आणि हा बनला आपला नवीन डिनॉमिनेटर. एक्झाम्पलची गोष्ट आहे. तर यांचं म्हणणं काय की जेव्हा तुम्ही रिड्यूस करशाल, रिड्यूस केल्यावर जे भेटते हे कसं होतं, तर जो भेटणारा डिनॉमिनेटर होता तो होता वाय मायनस 6. हा होता 12 times तुमचा भेटणारा नवीन न्यूमरेटर. अशा होत्या या 2 कंडिशन. मी एकदा परत तुम्हाला आता हे छान सांगतोय, नीट ऐका परत एकदा. ओके चला, सगळ्यात पहिले तुम्हाला 2 प्रश्न मी विचारणार आहे. पहिला प्रश्न, फ्रॅक्शन म्हणजे काय रे? अपॉनमध्ये असणं, किंवा आपण त्याला म्हणूया रॅशनल फॉर्म. नंबर 1, फ्रॅक्शन पकडमधला 2 लेकर असतं फ्रॅक्शनला, एक असतो वरती न्यूमरेटर आणि एक असतो खाली कोणता? डिनॉमिनेटर. लेट पकडूया, न्यूमरेटर अँड denominator and denominator b of a fraction, sorry, of a fraction b x and y. म्हणजे तुमचा बाळा फ्रॅक्शन काय बनणार आहे सोन्या?
एक्स अपॉन वाय, याला होतं नंबर 1 देतो, मग गरज नाही. हे समजलं. आता रीड कर तुझी फर्स्ट कंडिशन परत एकदा. काय होती सोन्या बघ, डिनॉमिनेटर म्हणजे कोण, एक्स ची वाय एक्स. अरे दुष्काळ्या खाली बघ ना, हा कोण आहे आपला डिनॉमिनेटर, ज्याला मी काय पकडलंय वाय, आणि हा कोण आपला न्यूमरेटर. बाबू लक्ष द्यायचं, मोबाईल समोर ठेवायचं, लोकांकडे बघायचं नाही. ओके चल, डिनॉमिनेटर म्हणजे कोण वाय. इज 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 म्हणजे इज इक्वल लिहिलं मी. ओके बघ, 4 मोर दॅन, 4 मोर म्हणजे प्लस, दॅन ट्वाईस म्हणजे डबल. ओके ट्वाईस म्हणजे डबल, कोणापेक्षा न्यूमरेटर, ज्याला आपण म्हटलंय एक्स. ही आली आपली वायची व्हॅल्यू. अंडरस्टँड द फर्स्ट कंडिशन. आता बघ सेकंड कंडिशन काय आहे, डी बघ सेकंड कंडिशन काय होते आपली, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. पण हे लक्षात ठेव, हे नंतर आहे. त्यापूर्वी काय असणार, ज्यावेळेस आपण दोघांना म्हणजे इफ बोथ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6, पहिले हे होणं गरजेचं आहे. तिथे लिहा इफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. मग सांगा बरं, नवीन न्यूमरेटर काय बनणार, न्यू न्यूमरेटर बनणार आपला ओल्ड वाला कोण आहे आपला एक्स, त्यातून आपण 6ला रिड्यूस करतोय, हा बनणार एक्स मायनस 6. सेम बेडा आपला नवीन बनणार डिनॉमिनेटर आपला वाय मायनस 6. आणि आत्ता रीड कर, त्याने दिलेली कंडिशन अशी होती की जेव्हा मी रिड्यूस केल्यानंतर काय घडलं की तुमचा जो बनणारा डिनॉमिनेटर होता वाय मायनस 6 बिकम्स म्हणजे इज इक्वल लिहायचं 12 टाइम्स म्हणजे काय रे, 12 इंटू कोण, तुमचा नवीन बनलेला न्यूमरेटर जो कोण होता एक्स मायनस 6. खतम. आता काय करशाल, तुला 2 ऑप्शन आहे. आयदर तू यांना मांड स्टँडर्ड फॉर्ममध्ये, मग वापर तुझी कोणती मेथड, ती इलिमिनेशन मेथड. नाहीतर एक काम कर, बेस्ट वे, ही वायची व्हॅल्यू डायरेक्ट यामध्ये पुढ कर. बेस्ट वे, ही वायची व्हॅल्यू काय होती बेटा आपली 2x + 4. इथं लिहायचं सिम्पल फ्रॉम 1. वाय आपला काय होता बेटा, वाय होता आपला 2x + 4 - 6 असतात. 12 इंटू एक्स, 12x सॉरी 12 72. बेटा सॉल्व करूया. हा आहे 2x 4 - 6 - 2 12x - 72. काय होणार पुढे एकदा, हा 2x आणि हा पण कोण आहे 12x आहे, हा प्लस होता, याला पाठवा पलीकडे आणि हा मायनस आर अलीकडे. म्हणजे काय होईल सोन्या बघ, हा -2 एक, हा -72 आणला अलीकडे, हा होणार +72. 2 इक्वल दिलं 3. इथे कोण होता 12x आणि हा होता प्लस केला का पलीकडे, प्लस होऊन जाईल पलीकडे -12x - 2x. बोल बेटा -2 + 72 होतो किती बेटा 70. हा झाला बेटा किती आपल्याकडे 10x. तुला हवा आहे x, आला डिवाइडला. सो बेटा 70/10 = x. सो राजा x बरोबर काय 7. हे झालं कॅन्सल. ओके, हा आला आपला x आणि x म्हणजे कोणी आपला न्यूमरेटर. आता मला हवा आहे y. मग काय करणार बेटा, ही व्हॅल्यू सरळ ठेवायची कुठं, इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 बिकम, इथं लिहायचं काय, सिम्पल लिहूया असं, पुट x = 7 इन इक्वेशन 1. जे काय होतं y = 2x + y = 2x + 4 सॉरी हो अरे हां 2x + 4 y = आला 2, x होता 7 + 4 किती बनले बेटा हे 7 × 14 14 4 18. हा बनला बेटा आपला 18. सो राजा तुझा फ्रॅक्शन काय बनणार, मग आपला फ्रॅक्शन म्हणजे कोण होता सोन्यांनो, x/y. x म्हणजे काय राजा 7 आणि y होता बेटा आपल्याकडे 18. हा आला तुझा फ्रॅक्शन. 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, अवघड नाही आहे, पण ते समजलं तर सोपं आहे. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन सर्वांना समजला असेल. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. हो, बडा डेंजर क्वेश्चन आया अभी. हां, एकदा क्वेश्चन नीट रीड करा सर्वांनी.
2 type of boxes A and B are to be placed in a truck heavy capacity. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती बेटा कॅपॅसिटी ती होती किती 10 टन्स. हां पण तुला माहिती 1 टन म्हणजे किती रे बेटा 1000 kg म्हणजे 10 टन म्हणजे किती बनणार 10 इंटू किती बेटा 1000 दॅट इज 10,000 kg. हे लक्षात ठेव फक्त. ओके मी अजून काय वाचलेलं नाही आहे समजून घेतो फक्त आपण क्वेश्चन काय येतो. ओके 150 बॉक्स ऑफ टाईप ए 150 बॉक्स ऑफ टाईप ए आणि 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी आर लोडेड इन द ट्रक. त्या ट्रकला घेतला आणि भरताना काय केलं आपण टाईप एचे किती बॉक्स भरले 150 150 आणि टाईप बीचे किती भरले आपण 100 बॉक्सेस. त्या ट्रकमध्ये भरल्यावर त्याचं वजन किती बनलं 10 टन. आता त्यापूर्वी एक साधा कॉन्सेप्ट सांग मला. एक बॉक्स असा या बॉक्सचं वजन जर असेल एका बॉक्सचं किती 5 kg मला सांग 10 बॉक्सचं वजन किती. काय करणार तू एका बॉक्सच्या वजनाने नंबर ऑफ बॉक्सला करणार तू मल्टिप्लाय. लक्षात ठेव हा त्याचा क्लिअर कॉन्सेप्ट आहे. एका बॉक्सच्या वजनाने नंबर ऑफ बॉक्सचं जर आपण केलं मल्टिप्लाय तर 10 इंटू 5 किती झालं 50 kg एवढं बनणार त्या 10 बॉक्सचं वजन. अंडरस्टँड. चला बघूया आता पुढे. नेक्स्ट काय बेटा पुढचा आता गरज नाही रीड करायची. मुद्दा काय आपण एक ट्रक घेतलाय त्या ट्रकमध्ये आपण बॉक्स भरतो आहे दॅट्स इट. सो सगळ्यात स्टेप नंबर 1 आपल्याला क्वेश्चन विचारत होता फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स म्हणजे टाईप 1 टाईप ए आणि टाईप बी हे जे 2 बॉक्स आहे त्या दोन्ही बॉक्सच्या एका बॉक्सचं वजन तुम्हाला फाइंड करायचं होतं. चला करूया फाइंड. नंबर 1 काय लेट वेट ऑफ टाईप ए बॉक्स बी x kg and type B box is y kg. सोन्या एका टाईप ए बॉक्सचं वजन किती पकडलं आपण x kg आणि एका टाईप बी बॉक्सचं वजन पकडलं आपण y kg. तुला हे माहिती होतं काय 1 टन म्हणजे किती असतं रे 1000 kg. तर बेटा 10 टन्स म्हणजे किती बनणार 10,000 kg. आता मी सॉरी हां बरोबर ना. हां आता मी करणार एक क्वेश्चन कंडिशन नंबर 1 स्टार्ट करू. स्टार्ट बघ आणि समजून घे तुझी फर्स्ट कंडिशन काय होती. पहिल्या केसमध्ये तू किती बॉक्स भरले 150. मी बघा बोललो ते बघ एक बॉक्सचं वजन जर 5 kg असेल एका बॉक्सचं वजन 5 kg असेल तर 10 बॉक्सचं वजन तू कसं काढलं रे एकाचं वजन इंटू नंबर ऑफ बॉक्स. तसंच टाईप एच्या एका बॉक्सचं वजन जर x असेल असे जर मी 150 बॉक्स भरले तर माझं त्या 150 बॉक्सचं वजन किती बनणार 150x. करेक्ट आहे. प्लस टाईप बीचे आपण किती बॉक्स भरले 100 बॉक्स आणि टाईप बी एका बॉक्सचं वजन किती बेटा y एकाचं वजन y होतं. असे जर आपण 100 भरतोय याचा अर्थ वजन बनणार आपलं 100y. आणि हो हे भरल्यानंतर त्या ट्रकचं वजन किती होतं बेटा कुठे होते हां 10 टन्स. 10 टन्स म्हणजे बेटा 10,000 kg. 1 2 3 याला सॉल्व करता येईल का हो सर याला डिवाइड करू शकतो आपण 50ने किंवा एक बेस्ट आहे पहिले 0 कट करून घ्यायचा पण त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे 1 0 हाय बघा. सो डिवाइड बाय करूया आपण 50. काय बनणार सोन्यानं हे सांगा बरं लवकर 150/50 ऑफ x प्लस सॉरी हां 150 नाही इथे हां किती बेटा 100/50y इज इक्वल टू 10,000/50. सॉल्व करतोय आम्ही लक्ष दे 0 0 कण 0 0 कण 0 0 कण 5 1 5 5 3 5 1 5 5 2 5 1 5 5 2 1 2 1 2 म्हणजे आपलं इक्वेशन बनलं बेटा 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. हे आलं आपलं नंबर 1 इक्वेशन. करेक्ट आहे. समजलं असेल. आता सेकंड कंडिशन सेम टाईपची होती समजून घे फक्त काय होती वाच आता पुढे. बट आता सेकंड व्हेन 2
260 बॉक्स ऑफ टाईप ए. मला सांग, एका टाईप एचा बॉक्स जो होता त्याचं वजन किती होतं? एक्स. असे किती बॉक्स भरले आपण आता? 260. म्हणजे लॉजिकल आहे सेकंड कंडिशनमध्ये त्या 260 बॉक्सचं वजन काय बनणार? 260 ऑफ एक्स प्लस, वास पुढे होय बना. हां हो. लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्स ऑफ टाईप बी. एवढे भरूनही थोडी जागा होती, त्या जागेमध्ये आपण काय केलं? टाईप बीचे 40 बॉक्स भरले. बाळा, टाईप बीच्या एका बॉक्सचं वजन होतं वाय kg, एकाचं होतं. पण सांग तुझं आता 40 बॉक्सचं काय बनणार? 40 × वाय म्हणजेच काय राजांनो? 40 वाय हा झाला वेळा 40 वाय इज इक्वल टू, ते काय म्हणता पुढे वाच, भरल्यानंतर इट इज फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी संपली वे. तर मला सांग त्या ट्रकची कॅपॅसिटी किती होती? दिलं याने बघ. किती दिली कॅपॅसिटी? 10 टन्स. म्हणजे एवढं भरल्यावर त्या ट्रकचं वजन किती? त्या ट्रकचं वजन किती बनलं? 10 टन्स. म्हणजेच किती बेटांनो? 1 2 3 10,000 kg. परत याला डिवाइड होते कशाने? आता 20ने. सो करूया डिवाइड बाय 20. हा होणार 260/20 ऑफ एक्स प्लस 40/20 ऑफ वाय, 10,000/20. सोन्यानं सॉल्व करूया. हा झाला कॅन्सल, 0 0 करा डिवाइड. 2 1 जा 2 13, 2 1 जा 2 2 जा 2 1 जा 2 5 जा. नाही समजलं तर घरी जा. 13x प्लस 2y = 500. हे आलं आपलं नंबर 2 इक्वेशन. सगळ्यात मेन दुःख कोणत्या आयुष्यातलं माहिती का? हे इक्वेशन बनवणं आहे. एकदा आलं ना मग पुढचं आपल्याला जमतं. चला बघा बरं, फर्स्ट काय होतं रे? हो, इथे कोण वास 2y आणि इथे पण कोण बेटा 2y. साईन दोघांचे सेम म्हणजे आपण काय करणार सांग बरं? सबट्रॅक्शन. चला करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. 13x प्लस 2y = 500 मायनस 3x प्लस 2y. 3x प्लस 2y = 200. कर बेडा. मायनसमुळे साईन का होता बेडा? बदलतात. 13 - 3 10 ऑफ एक्स प्लस मायनस कॅन्सल. 500 - 200 बेटा 300. हा गेला डिवाइडला राजांनो. सो आला x = वॉट? 300 अपॉन कोण? 10. हा झाला कॅन्सल. हा आला 30. सो बेटा तुझा x किती भेटला? 30. आता हवा आहे तुला y. ही व्हॅल्यू ठेव इक्वेशन 1 मध्ये. काय? पुट x = 30 इन इक्वेशन नंबर 1. जे होतं बेटा काय आपल्याकडे? 3x प्लस 2y = 200. सोन्या x होता आपल्याकडे 30 प्लस 2y = 200. 3 3 जा 90 प्लस 2y = 200. हा होता प्लस काय होईल जाऊन तो मायनस 2y = 200 मायनस 90. 2y = 110 केलं डिवाइड. y = 110/2. सो बाळांनो y किती बनणार? डिवाइड केल्यावर बनणार आहे 55. इथं लिहायचं हेन्स वेट ऑफ टाईप ए बॉक्स इज. याला पकडलं आपण x, जो होता किती बाळांनो? 30 kg. अँड टाईप बी बॉक्स इज, जो आला आपला y 55 kg. हा होता 4 मार्क्सचा तुमच्या एक्सरसाइजचा क्वेश्चन. एवढा डिफिकल्ट नव्हता. समजलं की सोपं आहे राजाओ, नाही तर मग ते अवघडच जाणार आहे, यात डाऊट नाहीच मला. आय थिंक हा तुमच्या पुस्तकातला लास्ट क्वेश्चन आहे. ओके, छान आहे क्वेश्चन, पण समजायला थोडंसं अवघड जायला क्वेश्चन. करा डिस्टन्स, स्पीड, टाईम याच्या बेस क्वेश्चन होता. आउट ऑफ द 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल विथ द ॲव्हरेज स्पीड. त्या बसचा स्पीड माहिती होता. ओके, आणि त्या प्लेनचा स्पीड माहिती होता 700 km/h. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस.
क्वेश्चन जरी असेल अवघड पण समजला तर खूप सोपं आहे. मी पूर्ण क्वेश्चन एकदा रफली सांगतो आपल्या स्टाईलमध्ये, एकदा घेणार मी फेअरली. फक्त मी इक्वेशन सॉल्व करणार नाही आता. ओके, ते तुम्ही करशाल. आता फक्त मी इक्वेशन फॉर्म करून दाखवतोय. करू सुरुवात. बघा, इथे होता विशाल, राहिला होता. त्याला जायचं होतं कुठंतरी दिल्लीला, तो राहिला होता इथे. मग काय झालं, त्याला एक कॉल आला, मग त्याला निघावं लागलं. आता तो डायरेक्ट घराच्या बाहेर येऊन बसणार तर नाही एरोप्लेनमध्ये डायरेक्टली, लॉजिकली त्याला जायचं कुठं, एअरपोर्टवर जायचं होतं. मग तो इथून गेला कुठं बाळांनो माहिती का, पहिल्यांदा इथं होतं सी एअरपोर्टला एक काम करा. इथे होता विशाल, इथे होता एअरपोर्ट आणि त्याला जायचं होतं बबड्याला भेटायला. करेक्ट का. विशाल गेला पहिले कुठं, एअरपोर्टवर. ते काहीतरी डिस्टन्स असेल का नाही राजांनो, समजा मी पकडलं ते डिस्टन्स असेल एक्स एवढं. त्यानंतर विशाल काय झालं, एअरपोर्टवरून बसला कशामध्ये, रेल्वेमध्ये. अबे एअरपोर्टवरून आपण कशाला बसतो राजा, प्लेनमध्ये बसतो की नाही. मग आपण प्लेनमध्ये बसला आणि इथून इथं गेला, किती झालं डिस्टन्स एवढं गेली, कवर वाय केलं. कॉमन सेन्सचा पाठ होता. ते म्हणतात त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, एकूण 1900 किलोमीटर. विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स, त्यातलं त्यात काही डिस्टन्स बाय बसने होतं आणि काही डिस्टन्स बाय प्लेनने होतं. मी काय पकडलं, बसने त्याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं आणि प्लेनने त्याने वाय किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. तर लॉजिकल आहे, विशाल व्ही पासून म्हणजे इथून ते इथंपर्यंत असा टोटल डिस्टन्स किती होतं बेडांनो, 1500. लॉजिकल गोष्ट आहे. एवढं प्लस एवढं म्हणजे म्हणलं तेवढं. नाही कळलं, दुसऱ्या भाषेत छोटू प्लस छोटू बन गया मोटू, म्हणजे एक्स प्लस वाय काय बनणार, 1900 किलोमीटर. ही आली आपली फर्स्ट कंडिशन. अंडरस्टँड. आता अवघड कोणती आहे माहिती का, सेकंड. बघा आता सेकंड. बसचा स्पीड दिला होता. बसचा स्पीड होता किती, 60 किलोमीटर पर आवर. आपण चालू आहे बसने. हे होतं काय आपलं डिस्टन्स. याचा स्पीड होता 60 किलोमीटर पर आवर. सेम प्लेनचा स्पीड होता बेटा किती, प्लेनचा स्पीड होता 700 किलोमीटर पर आवर. आणि या पूर्ण जर्नीला विशालला लागले किती तास, 5 तास टू कंप्लीट द जर्नी. 5 तासचा अर्थ कॉमन आहे की तो विशाल जाणार पहिले कुठे गेला माहिती आहे, हां इथून इथं गेला. कुठे गेला, तिथं आपलं एअरपोर्ट होतं ना, तो इथून इथं गेला होता. म्हणजे एअरपोर्टवर जाताना लागणारा टाईम प्लस तिथून जो उडला आणि तो पोचला तो टाईम, असा टोटल टाईम किती होता बेटा, 5 आवर्स. मग मला एक सांगा आता, पहिले विशाल जेव्हा बसने गेला, तर बसने जायला त्याला किती वेळ लागला असेल रे, तो टाईम काढावा लागेल. त्यानंतर एरोप्लेनने जायला त्याला किती टाईम लागला असेल तो काढावा लागेल. आणि असा टोटल टाईम किती होता बेटा, 5 तास. मला सांग स्पीड म्हणजे काय रे सोन्या, स्पीड म्हणजे असतं डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम, करेक्ट का बेटा. एस म्हणजे काय रे, डी अपॉन टाईम. मला सांग बेटा टाईम म्हणजे काय राजांनो, टाईम म्हणजे डिस्टन्सला जर आपण स्पीडने डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटतो, टाईम. टाईम म्हणजे काय, डिस्टन्सला जर आपण डिवाइड केलं कशाने, स्पीडने, तर तो झाला आपला टाईम. आता मला सांग, मी आलो बसबद्दल. बसने किती डिस्टन्स कव्हर केलं रे, एक्स एवढं डिस्टन्स, डी आला. आणि त्या बसचा स्पीड किती वेळांनो, 60. म्हणजे हा जो भेटला हा कोण असेल, टाईम बाय बस. सेम प्लेनने किती डिस्टन्स कव्हर केलं बेटा, वाय. आणि त्या प्लेनचा स्पीड किती बेटांनो, 700. हा जो भेटला हा झाला कोण, टाईम. हा टाईम प्लस हा टाईम, असा टोटल टाईम किती होता बेटा, 5. टोटल म्हणजे आपण या दोघांना करणार बेटांनो, यांना करा आपण प्लस. ओके, तर हे होतं बेसिकली रफली तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता पूर्ण क्वेश्चन परत सांगतोय, नीट ऐकायचा, खूप IMP क्वेश्चन आहे. चला ऐका. सबसे पहले बात मेरे दोस्त, ये आपका डायग्राम यहाँ से फिर से समझने के लिए काढ रहा हूँ मी. ये विशाल भाई आपलं एअरपोर्ट ना, इथं बबड्याने आवाज दिला विशालला. हे काय होतं,
बसने गेलेला, हा गेला आपल्याला प्लेनने. हे होतं x किलोमीटर मी पकडलं बाय बस आणि मी पकडलं y किलोमीटर बाय प्लेन. सो लेख विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर डिस्टन्स बाय बस and y किलोमीटर बाय एरोप्लेन. एक नंबर 1. नंबर 2, टोटल डिस्टन्स किती बाळांनो? टोटल डिस्टन्स इक्वल टू 1900 किलोमीटर. म्हणजे आपली फर्स्ट कंडिशन बेटा काय बनली असेल राजांनो? काय? x प्लस वाय, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, असं x प्लस वाय बनला आपला 1900 किलोमीटर. नंबर 1. नंबर 2, मला सांगा बेटा तो स्पीड म्हणजे काय राजांनो? स्पीड असते बेटा डिस्टन्स अपॉन टाईम. मग बाळांनो टाईम म्हणजे काय राजांनो? टाईम स्टँड्स फॉर डिस्टन्स अपॉन स्पीड. मग मला सांगा आता ॲव्हरेज स्पीड ऑफ द बस गिवन होतं क्वेश्चनमध्ये. काय? हे लिहून घ्या असं, ॲव्हरेज स्पीड. तर लिहितो मी पूर्ण शॉर्टकट. ॲव्हरेज स्पीड ऑफ बस जो दिला होता तो होता 60 किलोमीटर पर हवर. सेम ॲव्हरेज स्पीड ऑफ कोण बेटा? ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन जो दिला होता किती बाळांनो? 700 किलोमीटर पर हवर. ॲग्रीड आहे? चलो, टोटल टाईम दिला होता किती बाळांनो? 5 हवर. मग मला सांग आता आपली सेकंड कंडिशन बेटा काय बनणार? सांग, सेकंड कंडिशन कशी बनवायची? आता तुला मी मग बोललोय तोच वे वापरायचा आपल्याला. काय? डिस्टन्स प्लस टाईम म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. त्याचा टोटल टाईम म्हणजे काय होता? बसने लागणारा टाईम प्लस एरोप्लेनने लागणारा टाईम. बसचा टाईम काढूया, डिस्टन्स अपॉन स्पीड. बसचं डिस्टन्स होतं बेटा x आणि स्पीड किती बेटा? 60 प्लस सेम प्लेनचं डिस्टन्स होतं y आणि स्पीड होता बेटांनो 700 किलोमीटर. असा हा टाईम प्लस टाईम असाला हा किती? 5. करूया क्रॉस मल्टिप्लाय बेटा. काय होणार? x इंटू 700 ऑफ x प्लस 60 ऑफ y अपॉन 6 7 42 1 2 3 इक्वल टू 5. हा होता इथं डिवाइड, तो होणार याला मल्टिप्लाय. त्याला जर केलं बेटा आपण मल्टिप्लाय तर हा काय बनणार राजांनो? 700x प्लस 60y, 700x प्लस 60y इक्वल टू 5 इंटू 42,000. ओके, याला सॉल्व करूया सोन्यांनो. यात काय होऊ शकतं रे? एक तर कळतं यार, त्याला 5ने डिवाइड होईल का रे? नाही होणार, कारण 350ला होईल की रे? आप पाता साता 5ने म्हणजे करा, सिम्पली करूया. डिवाइड बाय 50. जर केलं असतं डिवाइड बाय 50 तर बेटा हे काय बनलं असं सांगा बरं मला. पण याला 50ने डिवाइड होत नाही. मला ऑप्शन कोणता उरला आता? 20. कारण ह्याचा हाफ होऊ शकतो. हाफच्या हाफ म्हणजे 4ने डिवाइड होईल का? 4 1 4, 4 7 4. 4ने होऊ शकतं का? 15 चौक 60. 4 म्हणजे 40 होऊ शकत नाही. याला करा 20ने टू. हा 20च त्याला ऑप्शन होता. 700/20 ऑफ x प्लस 60/20 ऑफ y. 5 इंटू 4 2,000/20. काय होईल बेटा? हा झाला कॅन्सल. 2 1 2 35. हा झाला कॅन्सल. 2 1 2 3 35x प्लस 3y इज इक्वल टू. हा झाला कॅन्सल. 2 1 2 2 2 1 1 1 2. 5 इंटू 2 1 0 0 0 5 10. हा आला नंबर 3, सॉरी नंबर 2 ना. हा आला आपल्याकडे इक्वेशन नंबर 2. आता चेक कर, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सेम आहे का राजांनो? इक्वेशन 1मध्ये बघ, इथे होता y, पण इथे कोणत्या राजांनो? 3y. म्हणजे मला इथं 3 आणायचं असेल तर मी याला करणार 3ने मल्टिप्लाय. इक्वेशन 1ला करूया 3ने मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. काय होणार बेटा ते? 3 इंटू x 3x, 3 इंटू y 3y, 3x प्लस 3y इक्वल टू 3 इंटू 1900. करा लवकर चला बरं. 19 इंटू 3 काय बेटा? 300009 27 7 2 3 2 5 5700.
करेक्ट आहे. हे आलं नंबर 3. इक्वेशन नंबर 1 2 मध्ये आपण चेक करूया. 3y सेम, साईन्स आर सेम. जर याला आपण केलं पाहिजे सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3, तर सोन्यानं हे काय बनणार बघा. 35x प्लस 3y इक्वल टू 10,500 मायनस कोण बेडांनो 3x प्लस 3y इक्वल टू 5700. सॉल्व करूया. मायनस अरे बाळा मायनस बदलतं सगळ्यांचे सायन्स तुला माहिती की रे आता. हां 35 मायनस 3 32x प्लस मायनस कॅन्सल करा बेडा. मायनस 0 हा 0 5 7 15 15 8 1 1 6 6 म्हणजे 4 0 4 8 डबल 0 हा गेला डिवाइडला. x इक्वल टू 4800 अपॉन 32 करा सॉल्व. 16चा टेबल सिंपल आहे. 16 का 16 16 दुने 32 16 त्रिक 48 हा बनणार 300 अपॉन 2 इक्वल टू 150. आणि लक्षात ठेव त्यांनी तुला क्वेश्चनमध्ये कोण विचारलं होतं, तर त्यांनी तुला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस, ज्याला आपण एक्स पकडलं होतं. आणि इथे आपण फाइंड केला आहे कोण एक्स. इथं लिहायचं हेन्स विशाल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर डिस्टन्स बाय बस. आय होप तुम्हाला हा एक्सरसाइज आणि याचे मॅक्झिमम जेवढे होते क्वेश्चन माझ्या साईडने तेवढे मी घेऊ शकलो. तुम्हाला हे सगळे क्वेश्चन समजले असतील अशी मी अपेक्षा बाळगेल. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर